नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या YouTube चॅनलला। मित्रांनो, आपण मागचे 4 व्हिडिओज झाले ATP 2022 च्या पेपरचं अनालिसिस करतोय। आजचा हा आपला 5वा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण स्टडी करणार आहे क्वेश्चन नंबर 41। आय होप सो तुम्हाला खरंच हे व्हिडिओ सिरीज आवडत असेल तर प्लीज व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाकीच्यांना शेअर सुद्धा करा। ओके, यासोबत आपली जी असिस्टंट टाउन प्लॅनरची बॅच जी आहे, जी लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये आहे, ती पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे। सगळे लेक्चर पॉइंट वाइज, टॉपिक वाइज आपण कव्हर केलेले आहे। यासोबतच या पूर्ण कोर्स मध्ये आपण एक स्पेशल टेस्ट सिरीज लॉन्च करतोय ज्यामध्ये साधारणतः प्रत्येक टॉपिक बीट वर 50 ते 60 टॉपिक वाइज क्वेश्चन्स पेपर असतील आणि 4 to 5 लॉंग पेपर आहे विथ व्हिडिओ एनालिसिस। म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपण व्हिडिओ एनालिसिस करून तशा पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन पण केलं आहे। त्यामुळे ज्यांना हा कोर्स जॉइन करायचा असेल त्यांनी तुमच्या दिलेल्या स्क्रीनवर एकदा कॉन्टॅक्ट करा आणि या पर्टिक्युलर कोर्सचा फायदा घ्या। चालू करतोय क्वेश्चन नंबर 41 पासून। आजचा क्वेश्चन नंबर 41 आहे, as per the UDCPR in a regional plan area what is the minimum contiguous land required at one place to be declared as an ITP in the afforestation zone। एक तर लक्षात ठेवा, आपण ITP घेऊ कुठे कुठे शकतो। आपण ITP अफॉरेस्टेशन झोन मध्ये घेऊ शकतो, प्रायव्हेट फॉरेस्ट मध्ये घेऊ शकतो, प्रत्येक नॅशनल पार्कच्या बफर झोन मध्ये घेऊ शकतो। जर का फॉरेस्ट असेल तर त्याचा बफर झोन मध्ये घेऊ शकतो। म्हणजे ऑलमोस्ट आपण सगळीकडे घेऊ शकतो। फक्त काय, गव्हर्नमेंटने नोटिफाईड केलेल्या ठिकाणी आपण ITP घेऊ शकत नाही आणि फॉरेस्ट एरियामध्ये वगैरे घेऊ शकणार नाही। पण ही ITP घेण्यासाठी किंवा ITP ला घोषित करण्यासाठी साधारणतः आपल्याकडे कॉन्टिजियस अनब्रोकन 40 हेक्टर लँड असणं गरजेचं आहे। ही मिनिमम 40 हेक्टर लँड ही असणं गरजेचं आहे। ज्या केसमध्ये तुम्हाला जर का ती लँड 2 तुकड्यांमध्ये नदीमुळे म्हणजे रिव्हर असू दे, कॅनॉल असू दे, रोडवे असू दे, रेल्वे बोर्ड असू दे, जर का ती 2 तुकड्यांमध्ये विभागली असेल तर प्रोजेक्ट प्रपोनंटने ब्रिज किंवा डक्ट वगैरे प्रोव्हाइड करून जर का तिला एक सिंगल दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा आपण अनब्रोकन लँड म्हणून घोषित करतो आणि तिथेही 40 एकरापर्यंत जर का तो एरिया असेल किंवा मिनिमम 40 एकर जरी असेल तर तिथे ITP घोषित करू शकतो। म्हणून काय तर मिनिमम 40 हेक्टर म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे। क्लियर? म्हणजेच 41 ला ऑप्शन 3 करेक्ट येतो। क्वेश्चन नंबर 42 बघूया। टाइम पिरियड ऑफ फिलिंग अपील अंडर द सेक्शन 124। एक तर लक्षात ठेवा मित्रांनो, सेक्शन 124 आलं, इकडे काही पण असू दे, हा जो सेक्शन आहे हा तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेसच्या रिलेटेड असतो। डेव्हलपमेंट चार्जेसच्या रिलेटेड आहे, हे डोक्यात फिट करून ठेवा। काय म्हणताय, द टाइम पिरियड फॉर फिलिंग अपील अंडर द सेक्शन 124G of Maharashtra Regional and Town Planning Act 1966 from the receipt of assessment notice under the subsection 2 of section 124E। एक लक्षात घ्या, यामध्ये काय डेव्हलपमेंट चार्ज वर जर का कोणाला ऑब्जेक्शन्स असेल किंवा दिलेल्या असेसमेंट नोटीस वर जर का काही ऑब्जेक्शन असेल तर एक टाइम पिरियड दिलाय ज्यामध्ये तो व्यक्ती, तो ओनर एक अपील फॉर्म करू शकतो किंवा त्या पर्टिक्युलर केस मध्ये तो अपील करू शकतो। मग त्यासाठी साधारणतः 45 डेजचा कालावधी दिलेला आहे। म्हणजेच काय, 45 डेजच्या कालावधीत तो अपील करू शकतो। जर का त्या व्यक्तीचं जेन्युइन रिझन असेल आणि ऑफिसरला जर का ते रिझन जे आहे ते जर का व्हॅलिड वाटत असेल तर त्याला 45 डेज नंतर सुद्धा अपील करण्याची परमिशन दिली जाऊ शकते। पण साधारणतः जो कालावधी आपल्या MRTP ऍक्ट मध्ये दाखवलेला आहे तो आहे 45 डेजचा। क्लियर? म्हणजे 45 दिवसाच्या आत तुम्ही अपील करू शकता किंवा अपील फॉर्म करू शकता। जर का 45 दिवसाच्या आतमध्ये केलं नाही आणि किंवा त्यापेक्षा जास्त जात असेल तर त्या व्यक्तीने जर का जो काही रिझन आहे जर का ते प्रॉपर व्हॅलिड असेल तर त्याला ऑफिसर पुढची परमिशन सुद्धा देऊ शकतो, डिपेंड अपॉन द रिझन आणि व्हॅलिड रिझन। पण या केसमध्ये आपल्याकडे क्वेश्चन नंबर 42 ला ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट येतो। क्लियर? चलो फिर आगे बढ़ते हैं। हेच त्याचं प्रोसिजर फॉर फिलिंग अपील। यासाठी 45 डेजचा एक क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे। and provided that the state government or officer appointed may be admit an appeal
preferred after the expiration of 45 days. As aforesaid, the government or a such officer is satisfied that the appellant had a sufficient cause. जर का त्याला जर का एक जेन्युइन रिझन त्याचं होतं तर त्या केसमध्ये त्याला 45 दिवसानंतरचा सुद्धा कालावधी दिला जाऊ शकतो. क्लियर. पण इथे सध्या तरी 45 डेजच लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. क्लियर. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 43 जो आहे हा आहे व्हॉट शुड बी द रेट ऑफ डेव्हलपमेंट चार्ज. म्हणजे पुन्हा डेव्हलपमेंट चार्ज आला ऑफ लँड डेव्हलपमेंट फॉर हॉस्पिटल यूज विदाउट कन्स्ट्रक्शन. बघा दोन पद्धतीच्या गोष्टी लक्षात ठेवा. एक असतोय लँड डेव्हलपमेंट, एक आहे मित्रांनो लँड डेव्हलपमेंट आणि दुसरी आहे कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट. ओके. आता यूडीसीपीआर च्या कंडिशन नुसार जे काही डेव्हलपमेंट चार्जेस एमआरटीपी ऍक्ट मध्ये दाखवलेले आहे शेड्यूल मध्ये, त्या शेड्यूल मध्ये सांगितलं आहे की हा असायला पाहिजे 0.5% ऑफ एएसआर आणि हा असायला पाहिजे 2% ऑफ एएसआर. तिथला जो काही अॅन्युअल स्टेटमेंट रेट असेल त्याच्या अॅन्युअल स्टेटमेंट रेटच्या बेसिसवर 0.5 आणि 2% रिस्पेक्टिव्हली एवढा डेव्हलपमेंट चार्ज त्या व्यक्तीने पे करणं गरजेचं आहे. आता या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की हॉस्पिटलची फक्त लँड डेव्हलप करायची आहे विदाउट कन्स्ट्रक्शन ऑपरेशन. कोणत्याही पद्धतीचं कन्स्ट्रक्शन ऑपरेशन इथे दिलं नाही. म्हणजेच काय ऑब्व्हियसली 0.5 तो कुठे नाहीच आहे. एक तर हे ऑप्शन होतं किंवा हे होतं, पण त्यामध्ये कुठेही कन्स्ट्रक्शन दिलं नाही, त्यामुळे हे पण नसणार. ऑप्शन 1 हाच करेक्ट आहे, लक्षात ठेवायचा. त्यासाठी तुमच्या रेफरन्ससाठी हा क्वेश्चन आहे. जर का डेव्हलपमेंट करायचं आहे आणि लँड डेव्हलपमेंटसाठी डेव्हलपमेंट लँड मेन्शन केलं असेल तर 0.5% एवढाच रेट आहे. क्लियर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 44 काय सांगतोय ऍज पर द सेक्शन 124. पुन्हा 124 आलं. 124 आलं म्हणजे मित्रांनो पुन्हा डेव्हलपमेंट चार्जवर क्वेश्चन आहे. द महाराष्ट्र एमआरटीपी ऍक्ट 1966 interest rate on the amount enhanced assessment or refund shall be. एखाद्या व्यक्तीला डेव्हलपमेंट चार्ज पे करण्यासाठी साधारणतः 30 दिवसाचा कालावधी दिला जात असतो. तो चार्ज त्याला किंवा जे काही असेसमेंट त्याच्यावर येत असेल ते 30 दिवसाच्या आतमध्ये त्या जर का ओनरने जर का भरलं तर वेल अँड गुड. जर ती व्यक्ती दिलेल्या टाइम पिरियड मध्ये जर का ते असेसमेंट फुलफिल करत नसेल तर त्या केसमध्ये त्या व्यक्तीवर 18% एवढा रेट ऑफ इंटरेस्ट पर आणम हा लावला जात असतो. म्हणजेच काय 18% एवढा रेट ऑफ इंटरेस्ट त्या व्यक्तीवर लावला जाणार. याला 30 डेज साठी एक टाइम पिरियड दिला जातो आणि जे काही अमाउंट ऑफ एनहान्स असेसमेंट असेल ती त्याने 30 दिवसाच्या आत फुलफिल करणं गरजेचं आहे. आणि 30 दिवसाच्या आतमध्ये जर का ती व्यक्ती तेवढा टाइम पिरियड मध्ये जर का फुलफिल करत नसेल तर त्यावर 18% एवढा चार्ज पे केला जात असतो. क्लियर. म्हणजेच 44 ला 1 करेक्ट. नेक्स्ट आहे मित्रांनो 45. बघा काय म्हणतो ऍज पर द सेक्शन 124F. पुन्हा 124च आहे म्हणजे पुन्हा डेव्हलपमेंट चार्ज वरच क्वेश्चन आलाय. काय सांगतो ऍज पर द सेक्शन 124F ऑफ एमआरटीपी ऍक्ट 1966 the following development subjected to condition is partially exempted. बघा सेक्शन नंबर 124F नुसार काय आहे की डेव्हलपमेंट चार्ज चा जो काही क्रायटेरिया आहे त्यामधनं काही डेव्हलपमेंट हे एक्झम केलाय, पार्शियली एक्झम्प्टेड केलेला आहे. डेव्हलपमेंट चार्ज तेवढे पे करायची गरज नाहीये. पार्शियली एक्झम्प्टेड केलाय म्हणजे कोणतं आहे, सगळं डेव्हलपमेंट केलं का नाही. जसं की वेअर हाऊस असू दे, एज्युकेशनल, मेडिकल किंवा चॅरिटेबल बिल्डिंग्स असू दे, इन्स्टिट्यूशन्स असू दे, गोडाऊन्स असू दे, अशा पद्धतीचे डेव्हलपमेंट हे एक्झम्प्टेड केले आहे, पार्शियली एक्झम्प्टेड केलेले आहे. म्हणजे यांना जो काही डेव्हलपमेंट चार्ज आकारण्यात येईल तो पार्शियली आकारण्यात येईल, त्याला काही एक्झम्पशन दिलं जातं. म्हणजेच काय वेअर हाऊस आहे, गोडाऊन आहे, एज्युकेशनल, मेडिकल किंवा चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन असू दे. म्हणजेच या केसमध्ये बघतोय तर सगळेच जे आहे हे तुम्हाला ऑप्शन बरोबर दिलेले आहे. म्हणजे ऑल ऑफ दी अबोव निवडायला काय प्रॉब्लेम नाहीये. क्लियर. म्हणजे 45 ला ऑल ऑफ दी अबोव हे ऑप्शन येणार. क्लियर. सिंपल होतं. 45 ला म्हणजेच एक्झम्पशन जे दिलं आहे ते सगळ्यांनाच दिलं आहे. वेअर हाऊस, गोडाऊन, एज्युकेशन, मेडिकल किंवा चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो
46. इफ डेव्हलपमेंट परमिशन इज रिफ्युज्ड, हा क्वेश्चन आपला ऑलरेडी गेलेला आहे. म्हणजे जसं की सेक्शन नंबर 45 च्या संदर्भात आपण ऑलरेडी स्टडी केला होता. जर का एखाद्या केसमध्ये एखादा व्यक्ती जर का नाराज होत असेल किंवा त्याची जर का परमिशन रिफ्यूज होत असेल तर तो अपील करू शकतो. आणि अपील कधी करू शकतो, तर एक लक्षात घ्यायचं आहे की इथे अपील करण्याचा एक क्रायटेरिया दिला आहे की बाबा रे साधारणतः तो 40 दिवसाच्या आतमध्ये एक तर स्टेट गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेल्या ऑफिसरकडे अपीलसाठी परमिशन घेऊ शकतो. म्हणजेच काय, ऑथॉरिटीने एखाद्या व्यक्तीची परमिशन नाकारली असेल आणि तो जर का त्या दिलेल्या नाकारलेल्या परमिशनवर जर का तो नाराज होत असेल तर त्याला अपील करण्याची तरतूद तिथे केली आहे. 40 दिवसाच्या आतमध्ये तो व्यक्ती स्टेट गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेल्या व्यक्तीकडे अप्लिकेशन करू शकतो. ओके, म्हणजे 40 डेज हे करेक्ट ऑप्शन येतं. क्लिअर. नेक्स्ट 47. क्वेश्चन नंबर 47 काय सांगतो, ट्रान्सपोर्टेशनच्या संदर्भात आहे. ट्रॅफिक ट्रान्सपोर्टेशन स्टडीज आर मेनली रिक्वायर्ड टू बी कंडक्टेड टू. ट्रॅफिक आणि ट्रान्सपोर्टेशन स्टडीज ह्या नॉर्मली कशासाठी केल्या जातात? कलेक्ट द डाटा बिल्डिंग्स फ्रंटिंग ऑन द रोड, बिलकुल नाही. कलेक्ट द डाटा लेआउट फ्रंटिंग ऑन द रोड, हा पण नाही. डिटरमाइन द टाइप ऑफ ट्रॅफिक विच इज बीइंग अकोमोडेटेड बाय द रोड, बिलकुल बरोबर आहे. खालचा पण बघून घ्या. कलेक्टेड डाटा ऑफ एनिमल, कुठेच नाही. म्हणजे ऑप्शन 3 बरोबर आहे. सिंपल क्वेश्चन होता, कुठेही तुम्हाला विचार करायची वेळ पडणार नाही. सिंपल आहे, वाचा आणि लगेच टिक करा. अशा पद्धतीचे क्वेश्चन जे असतील जे 36 सेकंडच्या आतमध्ये सॉल्व्ह होणारे आहे, इथे तुम्हाला टाइम कंझ्युम करता येतो. त्यामुळे अशा क्वेश्चनला तुम्ही टाइम कंझ्युम करू शकता. क्लिअर. 48. क्वेश्चन नंबर 48 काय सांगतो, नंबर ऑफ व्हेकल्स मूव्हिंग इन अ स्पेसिफाइड डायरेक्शन ऑन अ गिवन रोडवे और अ लेन that pass a given point or a cross section during the specified unit time is called as. बघा, आपण याला काय बोलतो, सगळ्यात सिव्हिल इंजिनियरने त्यांच्या इंजिनिअरिंगच्या टाइम पिरियड मध्ये ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये आपण हा सर्वे केलेला होता. त्याला आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी म्हणायचो. बरोबर आहे. आपल्याला कुठेतरी सरांनी एका जंक्शनवर आणून बसवलेलं होतं आणि नंबर ऑफ व्हेकल्स, आपण टाइप ऑफ व्हेकल्स हे बायफर्गेट केले होते. बुलक कार्ट, सायकल, 2 व्हीलर, 4 व्हीलर, ट्रक, बसेस ह्या आपण डिफर केल्या होत्या. आणि किती एका पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये किंवा पीक पिरियड मध्ये किती व्हेकल पास करतात, जंक्शन होणार, लेफ्ट राईट, राईट टू लेफ्ट, स्ट्रेट कसे जातात हे आपण काउंट केलेले होते. यालाच आपण बोलत असतो मित्रांनो ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. क्लिअर. किंवा ट्रॅफिक व्हॉल्यूम, किती ट्रॅफिक व्हॉल्यूम हे पर्टिक्युलर पीक पिरियड मध्ये जातं याचं काउंटिंग करण्यासाठी त्या पर्टिक्युलर पॉइंटवर किंवा क्रॉस सेक्शनवर एका पर्टिक्युलर पीक पिरियड मध्ये आपण याचा स्टडी करतो. त्याला आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम बोलतो. सिंपल क्वेश्चन होता, इंजिनिअरिंगशी निगडीत होता, त्यामुळे इझिली तुम्हाला यायला पाहिजे. क्लिअर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 49 काय सांगतो, इन केस ऑफ द व्हेकल आर अलाउड टू बी पार्क ऑन द कर्ब. कोणत्या केसमध्ये कर्बवर, तर ऑब्व्हियसली रोडच्या बाजूला जर का कर्ब येत असेल त्याच्यावर आपण कोणत्या केसमध्ये करतो, तर ऑब्व्हियसली ऑन स्ट्रीट पार्किंग वर करणार. बरोबर आहे. रिझर्व्ह पार्किंग तिथे नसतं, कंट्रोल पार्किंग पण नाही. ऑफ स्ट्रीट पार्किंग तर हे वेगळं झालं. ऑन स्ट्रीट पार्किंग म्हणजेच काय, रस्त्यावर किंवा रोडवर जे बाजूला कर्ब प्रोव्हाइड केले जातात तिथे आपण ज्या वेळेला व्हेकल पार्क करतो त्याला काय बोलतो, ऑन स्ट्रीट पार्किंग बोलतो. सिंपल क्वेश्चन आहे. ओके, ऑन स्ट्रीट पार्किंग हा सिंपल एक क्वेश्चन आहे. म्हणजे हा पण एक ट्रान्सपोर्टेशनचा क्वेश्चन आपण बघतोय. अँड द लास्ट क्वेश्चन, which study involves the measurement number of and type of vehicle crossing at a section of a road per unit time at a selected period. मी पुन्हा एकदा सांगतोय, तोच सर्वे जो मी आता एका क्वेश्चनच्या आधी बोललो होतो. अशा पद्धतीच्या जंक्शन मध्ये आपण काय केलंय, 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, बसेस किंवा बुलक कार्ड अशा पद्धतीचे किंवा सायकल्स हे जे सगळे आहे हे आपण काय केले होते, बायफर्गेट केले होते. किती व्हेकल जात आहेत हे आपण अशा पद्धतीने बायफर्गेट केले होते. बरोबर आहे. आणि या फॉर्मॅटमध्ये आपण याचा स्टडी केला होता. यालाच आपण काय बोलतो, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी बोलतो मित्रांनो. काय बोलतो, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. म्हणजे सिंपल क्वेश्चन होते. आजचा जर का व्हिडिओ तुम्हाला लक्षात आला असेल तर बघा, 10 क्वेश्चन पैकी जे 20 क्वेश्चन आज घेतले आहे त्यामध्ये
4 जे क्वेश्चन होते ते होते मित्रांनो डेव्हलपमेंट चार्जवर, डेव्हलपमेंट चार्जेसवर. त्यातले 4 क्वेश्चन जे तुम्हाला बघायला मिळतात ते बघायला मिळतात ट्रान्सपोर्टेशन किंवा ट्रान्सपोर्ट प्लॅनिंगवर, ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंगवर. एक जो क्वेश्चन होता तो आहे सेक्शन नंबर 45 वर, बरोबर आहे, एमआरटी पॅक्ट सेक्शन नंबर 45. आणि एक क्वेश्चन कोणता आहे आयटीपी वर. एक जो क्वेश्चन आहे तो आहे मित्रांनो आयटीपी, म्हणजे इट इज नथिंग बट द यूडीसीपीआर वर. अशा पद्धतीने म्हणजेच डेव्हलपमेंट चार्ज 4 क्वेश्चन इझिली तुम्हाला यायला पाहिजे. सेक्शन नंबर 124 लक्षात ठेवायचं. फक्त हे सेक्शन नंबर 124 मधले बाकीचे क्वेश्चन आहे. मग इथे ए बी वगैरे आहे. पुढे ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग सिंपल आहे, बाकी गोष्टी ज्या असतील त्या आपल्या नोट्स मध्ये प्रॉपरली दिलेल्या आहे. क्वेश्चन नंबर 45 जो की ग्रँटिंग और रिफ्युजिंग द परमिशनच्या संदर्भात आहे आणि आयटीपी च्या संदर्भात एक क्वेश्चन होता. इझी होते. 10 जर का तुम्ही प्रॉपर क्वेश्चन सॉल्व्ह केले तर इथे सरळ सरळ तुम्हाला 20 मार्क्स इझिली कव्हर झालेत. क्लिअर? आय होप सो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. आजच्यासाठी थांबूया. भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट टाइम. थँक्यू गाईज.